नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी मितेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. काल होता म्हणजे परवा झाला आपला मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार. कधी एवढं सर्व पटापटा गुरुवार गेले ना काही समजलंच नाही. पहिला गुरुवार आला कधी, मग दुसरा, तिसरा आणि चौथा. आता बघू आता छान असे मस्त आपले सर्व गुरुवार झालेत आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं, की उद्यापनाचा व्हिडिओ मी सेपरेट करणार आहे. कारण एक खास असा मस्त काय-काय टॉपिक मी तुमच्या सर्वांसोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर त्याच्यात तुम्ही आज एंट्रन्स बघा. छान असा मस्त एंट्रन्सला छान रांगोळ्या काढल्या होत्या, छान दिवे लावले होते. म्हटलं छान उद्यापन आहे, तर छान अशी मस्त बाहेर चौकटीत रांगोळी काढण्यापेक्षा मी विचार केला, की अशा प्रकारे छान अर्धा जो चौकोन आहे त्याच्यामध्ये आपण छान अशी रांगोळी काढू आणि रंगसंगती पण बघा किती सुंदर दिसतात. त्याच्यानंतर छान दाराला आंब्याचं पानांचं आणि झेंडूचं असं छान तोरण लावलं होतं. आंब्याचं टाळ लावलं होतं आणि खूप, खूप, खूप सुंदर असं मस्त एंट्रन्स झाला होता. त्याच्यानंतर मग आता हळू सर्व यायला सुरुवात झाले होते. आम्ही कुमारिकांना सुद्धा बोलवलं होतं आणि सवाष्ण्या असतात त्यांना सुद्धा बोलवलं होतं. पण ह्या वर्षीचं आमचं जे उद्यापन होतं ना, ते तुम्हाला मी खरं सांगू खूप, खूप, खूप सुंदर झालं. म्हणजे एवढे जण आली, त्या निमित्ताने एवढे सर्वजण आपल्या घरी येतात आणि जो येईल ना, त्याला प्रत्येकाला माझी म्हणजे देवी आई, आपल्या सर्वांची देवी आई आहे. ती प्रत्येकाला आवडायची. म्हणजे जो काय-काय अक्षरशः गालावर हात ठेवून बघायचे. एवढं सुंदर देवी होती. काय-काय जणांनी फोटोजसुद्धा काढून घेतले. एवढं सगळ्यांना देवीचं स्वरूप आवडलं. त्याच्यानंतर आमच्या कुमारिकासुद्धा येऊन बसल्या होत्या. म्हणजे 6 कुमारिका आल्या होत्या आणि एक 7वी कुमारिका येऊन गेली, ती उशिरा आली होती. एक ताई येऊन गेल्या, त्याच्यानंतर त्या समोरच्या मीता काकी त्या पण आल्या होत्या. बरेच जणं आले होते. ज्यांना बोलवलं होतं ते सर्व आले होते. उशिरा का होईना, म्हणजे कसं सगळीकडे जायचं सुद्धा असतं त्यांना पण. खूप उशीरसुद्धा होतो त्याच्यामध्ये कोणाकोणाकडे जायला वगैरे. मग म्हणून म्हटलं की जसे-जसे कोण-कोण येतंय ना, तशा प्रकारे मग मी तुमच्या सर्वांसोबत म्हणजे शेअर करेन आणि तसं शूटसुद्धा करेन आणि तेवढेच बऱ्याच जणांची ओळखसुद्धा होईल. तर बघा त्या साईडला काकी बसल्यात ना, ते आमच्या समोरच्याच घरात राहतात. जे समोर तुम्हाला घर दिसतंय तिथेच राहतात. मी सगळ्यांसाठी ना छान असं मस्त मसाले दूधसुद्धा बनवलं होतं. म्हणजे विचार केला होता, की सगळे पितील जे कोणी येईल ना त्यांना मग मी देईन. तर बघा काकींना मसाले दूध दिलं आणि आमच्या ह्या ज्या कुमारिका आहेत ना, त्या अशा आहेत की त्यांना काहीच नको. त्यांना खीरही नको होती, दूधही नको होतं, त्यांना काहीच नको होतं. म्हणजे ते लोकं दुसऱ्या कास्टमधून बिलॉन्ग करतात. ते म्हणजे मारवाडी आहेत. सो त्यांना आपल्या पद्धतीचं जेवण किंवा आपल्या याचं काही असं आवडत नाही सहजासहजी. तर म्हणून ते जास्त करून असं खात नाहीत आणि मी जिथे राहतो ना, तिथे ह्याच जास्त असा एरिया असं मला वाटतं. म्हणून मग ते असे सर्व त्याच कुमारिका मला मिळाल्या. त्याच्यानंतर आमच्या ह्या 101 आल्या होत्या. म्हणजे बाजूवाल्या आल्या होत्या काकी. ज्या वरती बसल्यात ना, त्या आमच्या 101 मी त्यांना 101 बोलतो. ते पण जाधव काकीच आहेत. तर त्या आल्या होत्या. त्याच्यानंतर आमच्याच वरती म्हणजे 202 मध्ये एक काकी राहतात. त्यांना पण मी बोलवलं होतं ताईला. तर ते सुद्धा आले होते. म्हणजे ज्यांना मी बोलवलं होतं देवी आईच्या उद्यापनासाठी ते सर्व आले होते. असं झालं नव्हतं, की कोणाला मी बोलवलं आणि ते लोकं नाही आले, असं अजिबात नाही. मी छान छोटंसं पॅम्पलेटच बनवलं होतं. म्हणजे छान असं इन्व्हिटेशन कार्डच बनवलं होतं, की जेणेकरून कसं प्रत्येकाला फोन करणं पण पॉसिबल होणार नाही आणि ज्यांना मला सांगणं पॉसिबल होतं ना जाऊन घरी, तर त्यांना मी सांगितलं होतं दुपारीच जाऊन आणि ज्यांना पॉसिबल नव्हतं बाहेर जाणं सांगणं म्हणजे जाऊन त्यांच्या घरी वगैरे, तर त्यांना मी इन्व्हिटेशन कार्ड पाठवलं होतं. तर बघा ही आमची सारा आहे. ही आमची 7वी कुमारिका. तर ती एक आली होती आणि तिची मम्मी आली होती. तर असं जसे जरा माणसं येतात, त्या स्त्रिया येतात, सुवासिनी येतात, तर तसं मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतोय. आणि उद्यापनामध्ये ना मी पण मम्मीला थोडीफार मदत करत होतो, मन्विता मदत करत होती. नंतरची आमची मजा तुम्ही पुढे बघाच काय होतंय. मग आम्ही मसाले दूध बनवलं होतं ते त्यांना दिलं. त्याच्यानंतर मग मम्मीला मी वाण देण्याचं काम करत होतो. म्हणजे मम्मीकडे देत होतो, मग मम्मी ते पुढे देत होती, ट्रान्सफर करत होती. तर छान देवीचं स्तोत्र, मंत्र सर्व लावलं. इकडे हेच ह्यांचं सुरू होतं, की इतकी सुंदर पूजा मस्त मांडली आहे. त्याच्यानंतर मग आमचा वन अँड मोस्ट असा मस्त ग्रुप आलाय. तो म्हणजे जाधव काकी आल्या होत्या, सावंत काकी आल्या होत्या, त्याच्यानंतर रेश्माताई आल्या होत्या. बरेच जण असे सर्व आले होते. बघा सावंत काकी खालती बसले ते सावंत काकी आहेत. वरती आमची सोनम वहिनी आहे. त्यांच्या बाजूला जाधव काकी आहेत. खालती रेश्मा काकी आहेत. त्याच्यानंतर
असे बरेच जण कोण कोण आलं होतं. तर बघा छान हळदी कुंकू सुरू झालं. तुम्हाला माहिती आहे लिटरली म्हणजे एक विचार मला होता, की मी ज्या पोथ्या आणल्या होत्या उद्यापनासाठी त्या पुरतील, नाही पुरतील, पुरतील, नाही पुरतील. पण माझ्या मते तरी म्हणजे 16-17च्या पुढे सवाष्णी येऊन गेल्या आणि त्याच्यानंतर मग आणि ज्या ह्या आमच्या 7 कुमारिका होत्या त्या. तर जे एवढं छान उद्यापन झालं यावर्षीचं मी तुम्हाला काय सांगू. खरंच मला खूप यावर्षीचं उद्यापन असं अविस्मरणीय राहील. देवीचं स्वरूपसुद्धा अगदी असं अविस्मरणीय राहील. इतकं सुंदर स्वरूप सर्वांचं झालं होतं. म्हणजे देवीचं सुद्धा सर्व छान तयार वगैरे होऊन आले होते. मग आम्ही मम्मीला छान मध्ये-मध्ये वाण तयार करून देत होतो आणि मग ते मग मम्मी देत होती. त्याच्यानंतर मग काय-काय जणांना दूध लागत नाही. मग त्या जाधव काकींना तर आमच्या दूध चालत नाही. त्यांना विचारलं तर ते काय पियाले नाही. तर मग बाकीच्यांना मग मी दूध दिलं. सर्वांना असं छान म्हणजे काहीतरी असं दिलंच पाहिजे असं काही नाहीये. तुमच्या परिस्थितीनुसार किंवा तुम्हाला जसं जमतंय त्याच्यानुसार तुम्ही गेलात तरीसुद्धा चालतं. असं अजिबात नाही की काही ना काहीतरी खायला वगैरे द्यायचंच असतं. आता जर तुमच्याकडे काही वेळ नसेल तर तुम्ही बाहेरनं समोसा वगैरे आणू शकता, ते देऊ शकता किंवा आणखीन काही अशा गोष्टी आहेत त्या तुम्ही वगैरे देऊ शकता. पण असं खरंच काही नाहीये की म्हणजे ज्या सवाष्णी येतात, ज्या कुमारिका येतात, की त्यांना काहीतरी दिलं पाहिजे. तुम्ही साधं एक फूल आणि एक फळ देऊन जरी उद्यापन केलं तरी चालेल. पोथी पण दिली पाहिजे असं काही नाहीये. वाणही दिलं पाहिजे असं काही नाहीये. तुमच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जसं जमतंय त्याच्यानुसार तुम्ही करा. असं नाही की बाकीचे सर्व करतायत म्हणून आपण पण केलं पाहिजे. ती गोष्ट आपल्याला सुद्धा जमली पाहिजे. अशानुसारच आपण ती गोष्ट करायची. त्याच्यानंतर सर्वांचं छान पाया वगैरे पडून झालं आणि इथे पण ह्यांचं सुरू होतं, की पूजा खूप छान झाली, पण तुम्ही आमच्या घरी येत नाही, आम्हीच तुमच्या घरी येतो, ह्या सर्व गोष्टी. बघा ही आमची सोनम वहिनी हिचं म्हणजे सोनम वहिनीला तर तुम्ही ओळखतच असाल, असं नाही की तुम्ही नाही ओळखत. बरेच जणांनी लास्ट टाईम पण जेव्हा तिने रांगोळी काढली होती, खूप छान-छान रांगोळी काढली आहे वगैरे अशा सर्व गोष्टी. तर ते सर्व लोकं गेले आणि त्याच्यानंतर मग आता आम्ही चाललो आहे. इकडचा मी व्हॉईस ओव्हर बंद ठेवला आहे, कारण म्युझिक्स वगैरे सुरू होते, तर कॉपीराईट येऊ शकतं. तर मी यावेळेस एक्सप्लोअर करत होतो सर्वांच्या घरची घटस्थापना म्हणजे प्रत्येकाच्या घरचं असं थोडं-थोडं देवीचं छान दर्शन घेत-घेत आणि प्रत्येकाच्या घरी छान अशी घटस्थापना कशा केल्या आहेत कोणी, तर ते तुमच्या सर्वांसोबत मी दाखवतोय. तर बघा ह्या घरी आल्या होत्या मगाशी जाधव काकी. तर बघा त्यांचं छान देवघर, त्याच्यानंतर हे त्यांचं घर आहे आणि मम्मी मनविता आणि मम्मी आम्ही दोघं जणं म्हणजे आम्ही दोघं आणि मम्मी असं आम्ही तिघं जणं गेलो होतो. आम्ही प्रत्येकाच्या घरी छान त्यांची घटस्थापनेची छान क्लिप्स घेत होतो. एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा लवकरच शेअर करणार आहे मी याच्यावरती. माझ्या डोक्यात विचार हा ऑन द स्पॉट आला, की मी प्रत्येकाच्या घरी जाऊन असं शूट करेन वगैरे. ऑन द स्पॉट माझ्या डोक्यात हा विचार आला. तर आता जाधव काकींच्या घरना चाललो. आता आम्ही चाललोय सावंत काकींकडे. तर आता मी तुम्हाला सावंत काकींच्या घरची घटस्थापना दाखवतो. ही जी सोसायटी आहे ना, ही माझी बाजूची विंग आहे. हा माझा विंग नाही आहे. हा माझ्या बाजूचा विंग आहे. तर तिकडचे बरेच जण ओळखीचे आहेत, सो त्यांना बोलवलं होतं. तर त्यांच्या घरी पण मग मम्मी जात होती आणि तुम्हाला एकदम खरी कशी गोष्ट मस्त सांगतो मी तुम्हाला, की लहानपणी जेव्हा आम्ही चाळीत राहायचो, पहिला आम्ही बोरिवलीला राहायचो. सो लहानपणी आम्ही चाळीमध्ये होतो. आता आम्ही बिल्डिंगमध्ये म्हणजे 8 एक 9 वर्ष झाली आम्ही 9 वर्ष तरी झाली आम्ही बिल्डिंगमध्ये आहे सोसायटीमध्ये. तर पहिला आम्ही चाळीत राहायचो. तर चाळीमध्ये आम्ही तर एवढे-एवढेसे होतो लहान मी आणि मनविता आणि चाळीमध्ये तुम्हाला माहिती आहे किती जणं असतात, किती बायका असतात आणि प्रत्येकाच्या घरी ही घटस्थापना असते. म्हणजे आपलं मार्गशीर्षचं जे व्रत आहे ते प्रत्येकाच्या घरी असतं. तर असं कुठलं तुम्हाला चाळीत घर मिळणारच नाही. असं मराठी संस्कृतीचं जे चाळीतलं घर असं तुम्हाला मिळणारच नाही, की जिथे महालक्ष्मी मातेची स्थापना होत नसेल मार्गशीर्षची. मग काय व्हायचं उद्यापनाचा दिवस आला, की मला मनवीत आला. मला मम्मी का आम्ही दोघं लहान होतो आणि पप्पा कामावर असायचे, तर मम्मी आम्हाला घरात ठेवू शकली नसायची. मग ती आम्हाला पण घेऊन फिरायची, की तुम्ही पण चला आमच्यासोबत आणि मग आम्ही पण इथे-तिथे फिरायचो मस्त आणि छान-छान मग फळं मिळायची, काय-काय खायला मिळायचं, कोण काय-काय वाटतं ते मिळायचं. अशा बऱ्याच सर्व गोष्टी ते म्हणजे त्यावेळेचा जो अनुभव होता ना, तो मला आत्ता आला जेव्हा मी यावर्षी सगळीकडे फिरत होतो. अगदी असं म्हणजे जो जुना काळ होता ना माझा, तर तो असा नवीन पलटणी आल्यासारखा मला झाला. असं मला खूप वाटलं आणि अशा जुन्या गोष्टींना छान असा उजाळा मिळाला ना पुन्हा, की खूप आपल्या मनाला सुद्धा खूप भारी वाटतं किंवा खूप चांगलं वाटतं. अशा काय-काय गोष्टी आहेत पहिल्याच्या आणि मग काय करायची मम्मी बोरिवलीला म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, की चाळीमध्ये आम्ही होतो. तर तेव्हा ती पिशवी घ्यायची आणि ती पिशवी मला आणि मनविताला आम्हा दोघांना पकडायला द्यायची आणि त्या पिशवीत सगळी तिची वाणं, फळं, फुलं सगळी त्यामध्ये असायची.
त्याच्यानंतर आता आम्ही आलो सोनम वहिनीच्या शेजारी हे राहतात ताई. तर त्यांच्या घरी आलो होतो बघा. त्यांच्या पण घटस्थापनेचं खूप छान अशी मस्त पूजा त्यांनी केली होती. खूप सुंदर पूजा केली बघा त्यांनी पण. साधी, सोपी आणि खूप सुंदर त्यांची पूजा झाली होती. त्याच्यानंतर मग मी आलो सोनम वहिनीकडे. बघा सोनम वहिनीच्या घरची पूजा किती सुंदर झाली आहे. बॅकग्राऊंड बघा. छान असं मस्त ओम हे त्यांनी घरगुती बनवलंय. म्हणजे आपलं जे द्रोण असतात ना, आपण खीर किंवा प्रसादासाठी वगैरे खातो वगैरे, तर त्या द्रोणापासून त्यांनी ते बनवलंय. तिच्याकडे पण उद्यापन वगैरे झालं होतं. फक्त मम्मी वगैरे बाकी होते आणि कोण-कोण आलं होतं. असे उद्यापनाचे दिवस असतात ना, तेव्हा एवढी म्हणजे आमचा माळा तर असा गजबजलेला असतो पूर्णच्या पूर्ण. तर बघा प्रत्येकाच्या घरी प्रत्येक माणूस जातो, म्हणजे त्या निमित्ताने येतो, बोलणं होतं थोडंफार. ह्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणजे एक मानवी आपण म्हणतो ना, की शेजार धर्म म्हणा किंवा एक अशा बाकीच्या सर्व काही गोष्टी. तर तो एक पण होतं. त्याच्यानंतर आमचा हौशी सदानंद घागरे आमचा दादा तर तो पण सगळ्यांना छान मस्त प्रसाद वगैरे वाटत होता. हेच तर एक गोष्ट आहे. पहिल्याच्या काळात सर्व हेच म्हणजे हळदी-कुंकू म्हटलं की स्त्रिया, स्त्रिया, स्त्रिया. मग पुरुषांचा त्या गोष्टीत काहीच पुढाकार नसायचा. तर तो काळ वेगळा होता आणि हा काळ वेगळा आहे. संसार पण दोघांचा असतो, तर दोघांनी पण त्या गोष्टीत इंटरेस्ट घेतला पाहिजे. ह्या विचाराने आपण चालायचं. असो, पण आता बघा आणखीन एक वर्षाताईंकडे गेलो होतो. त्यांची घटस्थापना बघा किती सुंदर झाली होती. त्याच्यानंतर तुम्हाला मी मगाशी सांगितली ही साराच्या घरी आलो होतो. त्यांच्याकडे पण छान अशी मस्त घटस्थापना झाली होती. त्याच्यानंतर मग ह्या तिघी काकी आल्या होत्या. त्या म्हणजे आम्ही वरती गेलो होतो तिसऱ्या माळ्यावरती, तर तिकडेच होत्या. तर मम्मीनी त्यांना बोललं, "चला नाही, नाही तुम्ही या, तुम्ही या." असं बोलत मग मम्मी त्यांना पण घेऊन आली आणि मग ते पण आले होते उद्यापनाला आणि ह्यांना सर्वांना सुद्धा खूप पूजा आवडली. प्रचंड सुंदर झाली होती पूजा. म्हणजे खरंच मी तर नजर काढायला विसरलो देवीची, पण देवांना कशी नजर लागणार? नाही लागणार. तर मग म्हणून देवीची नजर नाही काढली. पण प्रत्येकाला पूजा आवडायची आणि देवी बघा शांत बसून सगळं बघतेय, की तिचं उद्यापन कसं सुरू आहे. असंच वाटतंय ना, म्हणजे जिवंतपणा जो आहे ना त्या पूजेचा, तो तसंच वाटतो, की देवी शांत बसली आहे आणि तिचं उद्यापन कसं सुरू आहे, तिच्या केलेल्या व्रताचं उद्यापन कसं सुरू आहे, हे ती सर्व पाहते असंच वाटतंय. आणि आज खूप छान माझा मस्त दिवस गेला. सकाळपासून छान पवित्र अशी पूजा मांडली होती. त्याच्यानंतर उद्यापन खूप सुंदर झालं आणि खूप छान झालं. खूप, खूप, खूप सगळ्या गोष्टी खूप सुंदर अशा मस्त झाल्या. म्हणजे जसं डोक्यात प्लॅन होता अगदी त्या प्रकारे त्याच्यापेक्षाही त्रिगुणित इतकं सुंदर उद्यापन झालं. त्याच्यानंतर त्यांना पण दूध दिलं होतं, ते पण त्यांना आवडलं. प्रत्येकाला छान मस्त दूध वगैरे देऊन पाठवलं. म्हणजे कोणीही आपल्या घरी आलं ना, साधं उद्यापन म्हण असं नाही की फक्त उद्यापनालाच. कोणताही पाहुणा जरी आपल्या घरी अचानक आला ना, तरी तो सुद्धा छान तृप्त होऊनच बाहेर गेला पाहिजे किंवा आपल्या घरातनं काही ना काहीतरी खाऊनच तो बाहेर गेला पाहिजे. साधं पाणी का होईना, पण तो पिऊनच तो बाहेर गेला पाहिजे. असं आपल्या घरात येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण अतिथी देवो भव असं आपण म्हणतो. तर असं झालं असं छान मस्त उद्यापनाने आपला मार्गशीर्ष महिनासुद्धा संपलेला आहे. त्याच्यावरती सुद्धा आता छान-छान मस्त आपले व्हिडिओज येत जातील. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.